नमस्कार मंडळी, उद्या 21 जून हा दिवस तुमच्यासाठी सामान्य दिवस नाही. ग्रह नक्षत्राच्या हालचाली काही असे संकेत देत आहे की पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. तुम्ही गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहात का? एखादे अडकलेले काम, पैशाची समस्या, नोकरीत चिंता, व्यवसायातील अडचण किंवा कौटुंबिक तणाव? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण उद्या ग्रहाची अशी विशेष स्थिती तयार होत आहे की अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना अचानक शुभ वर्तमान मिळू शकते. काहींना आर्थिक लाभाचे संकेत, काहींना नवीन संधी मिळू शकते, तर काहींच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. मंडळी, प्रत्येक वेळी नशीब साथ देत नाही, पण जेव्हा ग्रहाची कृपा होते तेव्हा बंद दरवाजे सुद्धा उघडू लागतात. उद्याचा दिवस तुमच्यासाठी असाच संदेश घेऊन येत आहे. हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उद्या कोणता राजयोग तयार होत आहे, कोणत्या क्षेत्रात मोठा लाभ होऊ शकतो, कोणती एक चूक टाळावी आणि शेवटी असे काही उपाय जे तुमचं भाग्य अधिक मजबूत करू शकतं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. वृषभ राशीचे स्वामी शुक्र आणि शुक्र हा सुखी, संपत्ती, ऐश्वर्य आणि आकर्षणाचा कारण ग्रह मानला जातो. जेव्हा शुक्र शुभ स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल दिसू लागतात. उद्याचा दिवस अशाच ऊर्जेने भरलेला असू शकतो. काही लोकांना एखादा फोन कॉल, संदेश किंवा भेट त्यांच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करून देऊ शकतं. मात्र लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी सर्वांसाठी सारखी नसन. तर ज्यांनी मेहनत केली आहे, सकारात्मक विचार ठेवले आहे आणि योग्य दिशेने प्रयत्न केले आहे, त्यांनाच या संधीचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. कदाचित उद्या तुम्हाला एखादे जुने अडकलेले पैसे परत मिळतील, कदाचित एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू होईल, कदाचित एखादी चांगली बातमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणेल. म्हणूनच 21 जून तुमच्यासाठी विशेष ठरू शकतो. करिअर, व्यवसाय, सविस्तर संकेत जाणून घेऊ. मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत ज्याची सर्वांना उत्सुकता असते: पैसा, करिअर आणि भविष्यातील संधी. वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी 21 जूनचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून उत्साहवर्धक ठरू शकतो. गेल्या काही काळात तुम्ही पैशाबाबत अनेक चढ-उतार अनुभवले असतील. मेहनत करूनही अपयश, फळ मिळत नसल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली असेल. परंतु आता परिस्थिती हळूहळू सकारात्मक बदलत दिसू शकते. काही लोकांना अचानक थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या व्यवहारातून लाभ मिळू शकतो. ज्या लोकांनी कोणाला पैसे उधार दिले होते त्यांना त्याबाबत चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर्स किंवा एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. काही व्यावसायिकांना अचानक अपेक्षितपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा शुभ संकेत आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते जी भविष्यात मोठी प्रगतीचे दार उघडू शकते. मंडळी, अनेक वेळा नशीब आपल्याला संधी देते, पण त्या संधीला ओळखण्याची गरज असते. त्यामुळे उद्या जर कोणती नवीन ऑफर, नवीन कल्पना किंवा नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली तर तिला दुर्लक्ष करू नका. विशेष सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत आलेल्या संधीकडे लक्ष द्या. हा काळ तुमच्यासाठी मेहनतीचा ठरू शकतो. काही वृषभ राशीच्या व्यक्तीला मालमत्ता, जमीन, वाहन किंवा गुंतवणुकीशी संबंधित सकारात्मक बातमी मिळू शकते. एखादे अडकलेले काम मार्गी लागू शकते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा: लोभ टाळा. कोणतीही योजना किंवा गुंतवणूक फक्त एक स्वीकारू नका. योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या. ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे त्यांच्यासाठी आशेचं किरण दिसतं. एखादा फोन कॉल, मुलाखत किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. पैशाबाबत उद्या एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती राहू शकते. त्यामुळे निराश होऊ नका. आत्मविश्वास ठेवा आणि संधीसाठी सज्ज राहा. लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी मनात कृतज्ञतेची भावना ठेवा. जे काही त्याबद्दल आभार माना, कारण कृतज्ञ मनाकडे नवीन आशीर्वाद आकर्षित होतात. मंडळी, धन लाभाचे संकेत असले तरी त्यासाठी योग्य कृती करणे आवश्यक आहे. नशीब दार उघडू शकतं, पण त्या दारातून चालत जाण्याचं काम आपल्याला करावं लागतं. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम संबंध, वैवाहिक जीवन,
कौटुंबिक सुख आणि कोणती मोठी खुशखबर तुमच्या आयुष्यात येऊ शकते? तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहा आणि पुढील भागासाठी तयार राहा मंडळी. आता आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या प्रेम जीवन, विवाहिक जीवन आणि कौटुंबिक संबंधामध्ये उद्याचा दिवस काय संकेत देतो. गेल्या काही दिवसापासून अनेक वृषभ राशीचे लोक नातेसंबंधाबाबत चिंतेत असतील. एखाद्या गैरसमजमुळे मनात अंतर निर्माण झाले असेल, काहींच्या आयुष्यात संवादाचा अभाव जाणवत असेल. पण 21 जून हा दिवस परिस्थिती सुधारण्याचा घडवून आणू शकतो. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमच्या जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अनेक दिवसापासून मनात असलेली गैरसमज दूर होऊ शकतात. नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तीसाठी देखील हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. एखादी नवीन ओळख, नवीन मैत्री किंवा विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळण्याची शक्यता दिसत आहे. काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी पुढे जाऊन खूप महत्त्वाची ठरेल. विवाहिक महिलांसाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून अशी बातमी मिळू शकते ज्यामुळे संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्याच्या कुटुंबात काही काळापासून तणाव चालू आहे त्यांनी संयम राखावा. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतात. उद्या शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या दिवशी अचानक आलेला फोन कॉल, संदेश किंवा भेट हे तुमच्यासाठी शुभ संकेत ठरू शकतं. काही वेळा नशीब आपल्यापर्यंत लोकांच्या रूपाने येते, त्यामुळे कोणतीही व्यक्तीला कमी लेखू नका. वृषभ राशीच्या काही व्यक्तींना सतती संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धन ठरतील. मंडळी, प्रत्येक मोठ्या यशामागे कुटुंबाचा आणि प्रिय व्यक्तीचा पाठिंबा असतो. त्यामुळे उद्या आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा, त्यांचे आभार माना. सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने वाढेल. कदाचित तुम्ही ज्यांची अनेक दिवसापासून वाट पाहत आहात तीच मोठी खुशखबर उद्या तुमच्या आयुष्यात येऊ शकते. मात्र अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. उद्याच्या दिवशी कोणत्या लोकांनी सावध राहावे, कोणत्या चुका टाळाव्यात, कोणते संकेतच्या दार उघडतील हे आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आता आपण 21 जूनच्या दिवस अनेक शुभ संकेत घेऊन येत असलं तरी प्रत्येक शुभ काळासोबत काहीतरी सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक असते. कारण कधीकधी छोटीशी चूक ही मोठी संधीपासून आपल्याला दूर नेऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्तींनी उद्या सर्वात आधी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ग्रहाची अशी आहे की स्थिती की लोक अचानक तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात. एखादं सहकार्य, मित्र किंवा नातेवाईक तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा वेळी शांत राहणे हे तुमचे सर्वात मोठे शास्त्र आहे. लक्षात ठेवा, उद्याचा दिवस जिंकण्याचा आहे, भांडण्याचा नाही. अनेक वेळा नशीब आपल्याला दारात उभे असते, पण आपण नकारात्मक विचारामुळे ती ओळखू शकत नाही. त्यामुळे उद्या सकाळपासून शक्य तितकं सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. मंडळी, आर्थिक बाबत देखील सावधगिरी आवश्यक आहे. अचानक आलेल्या कोणत्याही आकर्षण ऑफरवर लगे विश्वास ठेवू नका. कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय पूर्ण माहिती घेतल्याशिवाय करू नका. विशेष सोशल मीडिया किंवा फोनवर येणाऱ्या आर्थिक योजनांपासून सावध राहा. उद्याच्या दिवशी काही वृषभ राशीच्या व्यक्तींना अशा लोकांची भेट होऊ शकते जे त्यांच्या प्रगतीवर जळतात. त्यामुळे आपल्या योजना, कमाई किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगणे टाळा. तुमचे यश शांतपणे घडून द्या. ग्रहाचे संकेत असे सांगतात की उद्या तुमची अंतर्ज्ञशक्ती खूप मजबूत असते. जर मन एखाद्या गोष्टीवर वारंवार इशारा देत असेल तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. काही लोकांना उद्या एखादे जुने स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते. अनेक दिवसापासून मनात आलेली योजना पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे. मंडळी, उद्या तुम्हाला दिसणारे काही संकेत भाग्योदयाचे चिन्ह असू शकतात. अचानक चांगली बातमी मिळणे, जुने मित्र किंवा नातेवाईक संपर्क करणे, अडकलेले काम पुढे सरकणे, मन प्रसन्न आणि उत्साही वाटणे, आर्थिक संधी दिसणे. हे सर्व संकेत दिसल्यावर समजून जा की सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाजूने काम करत आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नशीब फक्त संधी देतं, यश मिळवण्यासाठी कृत्य करावी लागते. त्यामुळे उद्या मिळालेली प्रत्येक संधीचा योग
उपयोग करा. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 21 जून नंतर कोणत्या वृषभ राशीच्या व्यक्तीचे भाग्य सर्वाधिक चमकणार आहे, कोणत्या क्षेत्रातून धन लाभाचे संकेत आहेत आणि ती मोठी भविष्यवाणी जी अनेकांना आश्चर्यचकित करू शकते. तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आला आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. 21 जून नंतरचा काळ वृषभ राशीच्या अनेक लोकांसाठी नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यातील संघर्ष, अडथळे आणि निराशा आता हळूहळू कमी होत असल्याचे संकेत दिसत आहे. तुम्ही जर मनापासून मेहनत करत असाल, तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. ग्रहाची ऊर्जा सूचित करते की अनेक वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये महत्त्वाची प्रगती दिसू शकते. जी लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना नवीन संधी मिळू शकते. काहींना पगारवाढ किंवा वरिष्ठांकडून विशेष कौतुक मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन भागीदारी किंवा नवीन प्रकल्पामुळे आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची शक्यता आहे. मंडळी लक्षात ठेवा, ही श्रीमंती फक्त पैशात नसते. मन शांत, चांगले आरोग्य आणि आनंदी कुटुंब हे देखील खरे धन आहे. 21 जून नंतर देखील हा काळ प्रेरणादायक ठरू शकतो. स्पर्धा, परीक्षा, मुलाखत किंवा शिक्षणासंबंधित क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना घर, जमीन, वाहन, अनेक मालमत्ता संबंधित शुभ बातमी मिळू शकते. दिवसातून अडकलेले व्यवहार मार्गी लागू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले सर्व खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्न वाढण्यासाठी शक्यता असली तर अनावश्यक खर्च टाळलं तर बचत वाढू शकते. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, संकेत असा आहे की पुढील काही दिवसात तुम्हाला अशी एक संधी मिळू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल पण भविष्यात लाभ देऊ शकतो. त्यामुळे कोणतीही संधी लहान समजू नका. आता त्या मोठ्या भविष्यवाणीबद्दल बोलूया. ज्या व्यक्ती राशीच्या तुम्हाला गेल्या काळात प्रामाणिकपणे मेहनत केली आहे, संयम ठेवला आहे आणि हार मानली नाही, त्यांच्यासाठी भाग्याची चाके वेगाने फिरू लागतील. शक्यता आहे अचानक धन लाभ, नवीन कामाची सुरुवात, कौटुंबिक आनंद किंवा एखादे मोठे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत अनेकांसाठी दिसत आहे. परंतु यश मिळाल्यानंतर अहंकार टाळा. नम्रता आणि कृतज्ञता जपा, कारण जिथे नम्रता असते तिथे लक्ष्मी माताचा वास असतो. मंडळी, अजून एक महत्त्वाची बाकी आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 6 प्रभावी उपाय. भाग्य अधिक मजबूत करायचे मार्ग, धनासाठी काय करावे आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष उपाय. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत 6 सोपे उपाय, श्रद्धेने करता येणारे उपाय. हे उपाय तुमच्या मनात सकारात्मकता, आत्मविश्वास आणि भक्तीची भावना वाढवण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, खरे यश मेहनत, योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्यामुळे मिळते. पहिला उपाय, वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहे. उद्या सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करा. मनापासून शुक्रदेवाचे स्मरण करा. 21 वेळा 108 वेळा ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. दुसरा उपाय, संध्याकाळी घरातील देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. लक्ष्मी मातेला कमळाचे फूल किंवा उपलब्ध असलेले पांढरे फूल अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा, हे माता मला योग्य मार्ग दाखव आणि समृद्धी दे. उपाय नंबर 3, दान हे सर्वोच्च पुण्यकर्म मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, फळे किंवा आपल्या क्षमतेनुसार त्याला सकारात्मक ऊर्जाने द्या. चौथा उपाय, 21 जून रोजी शक्य तितके शांत राहा. 5वा उपाय, सकाळी घरात आई वडील किंवा ज्येष्ठ व्यक्तींचे स्मरण आशीर्वाद घ्या. 6वा, उद्याच्या दिवशी आरशासमोर उभे राहून स्वतःला सांगा विशेष संदेश. मंडळी, नशीब, ग्रह आणि योग्य याविषयी अनेक श्रद्धा आणि परंपरा आहे, परंतु आयुष्यातील खरा बदल आपल्या मेहनतीने, संयमाने आणि योग्य निर्णयाने घडतो. म्हणून या उपयोगासोबत स्वतःवर विश्वास ठेवा, संधी ओळखा आणि सत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला कमेंट करा.
मंडळी, आज आपण 21 जूनची वृषभ राशीची विशेष भविष्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. उद्याचा दिवस तुमच्यासाठी अशा सकारात्मक आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. काहींना आर्थिक लाभाचे संकेत मिळू शकतात, काहींना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते, तर काहींच्या आयुष्यात आनंदाची बातमी येऊ शकते. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशीब दार उघडू शकतं, पण त्या दारातून पुढे जाण्याची पावलं तुम्हाला उचलावी लागतात. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असेल तर निराश होऊ नका. प्रत्येक काळ कामाचा राहत नाही. जसा अंधार संपल्यावर सूर्य उगवतो, तसं संघर्षानंतर यशाचा प्रकाश नक्की येतो. उद्याचा दिवस आत्मविश्वासाने सुरू करा. सकारात्मक विचार ठेवा. आपल्या कुटुंबाचा आदर करा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. तर मंडळी, मनात श्रद्धा ठेवा, त्याचबरोबर मेहनत, योग्य कृतज्ञता देखील करा. कारण श्रद्धा आणि प्रयत्न याची संगड खऱ्या यशात मार्ग दाखवते. महालक्ष्मी माता, शुक्राई देवी आणि तुमचे सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, यश लाभो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये एकदा मनापासून जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्य आणि नवीन सकारात्मक संदेशासोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बाय बाय मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा.